पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते आशियाई कराटेमधील पदक विजेती भुवनेश्वरीचा नागरी सत्कार सोहळा पार पडला। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची मान्यता असलेल्या वर्ल्ड व आशियन कराटे फेडरेशन तर्फे ताश्कंद उझबेकिस्तान इथं नुकत्याच पार पडलेल्या आशियाई कराटे स्पर्धेत ऐतिहासिक कांस्य पदक जिंकलेल्या भुवनेश्वरी संगीता सुरेश जाधव हिचा भव्य नागरी सत्कार सोहळा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी बोलताना पोलीस आयुक्तांनी प्रशंसा करत भुवनेश्वरीला एशियन गेम्ससाठी शुभेच्छा दिल्या आणि सोलापूर विद्यापीठासह वैयक्तिक सर्व सहयोग देण्याची खात्री दिली। 10 ते 20 वयोगटापर्यंत ते खेळणार आहे, काही टुर्नामेंट जिंकणार आहे, नंतर काय करणार? ते स्पोर्टिंग एज ब्रॅकेट मधून बाहेर गेल्यानंतर त्यांच्या करिअरचे अश्युरन्स काय, गॅरंटी काय, ते प्रश्नचिन्ह अजूनही आहेत। पण तुमच्यासारख्या लोकांमुळे ते तुमच्या ज्युनियर्सला तुम्ही जे अरेना ओपन करून देताय, दॅट विल बी अ ह्यूज कॉन्ट्रीब्युशन टू इंडियन स्पोर्ट्स फ्रॉम युअर साइड दॅन युअर पर्सनल मेडल्स। सो कंग्रॅच्युलेशन्स टू यू अँड ॲज अ पॅरेंट म्हणून आभारी आहे आम्ही। तर तुम्ही तुमच्या अचीवमेंट्स बघून आम्हाला कॉन्फिडन्स वाटत आहे। आता मुलांना फक्त अकॅडमिक्सला टाकायची असा गरज नाही आहे। क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांनी भुवनेश्वरीच्या क्रीडा कौशल्याचं कौतुक करत शासकीय नियमानुसार सर्व मदत करणार असल्याचं सांगितलं। 2023 शेवटी खेळ खेळत असताना त्याला लागलं, इंजुरी झाली, इंजुरी बघितली आपण, स्ट्रेचर तिला आणलं गेलं, ती कशी प्रवास करून आली त्याचं वर्णन केलं तर अंगावर काटे येतील असा प्रवास तिथून करून पोहोचली भारतात। तिच्यानंतर ज्या काही घटना घडल्या, हैदराबाद, पुणे, मुंबई, सोलापूर अशा अनेक पायऱ्या झाल्या। मग 2024 मध्ये ऑपरेट झालं, तर 2024 ते 2025 अवघ्या 18 महिन्याच्या स्पॅन मध्ये ती स्वतःला सावरते काय, स्वतः उभारते काय, परत व्यायाम करते काय, आणि हे सगळं करून आज ती आशियाई कराटे स्पर्धेतलं कांस्य पदक मिळवते काय, हे एखादा सिनेमा बघतो आपण, तसा एक सिनेमा देते आयुष्यातला। या सन्मान सोहळ्यात भुवनेश्वरीचे बंधू ट्रेडिशनल व स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे सचिव मिहिर जाधव यांनी तिच्या गत 5 वर्षाच्या मेहनत, सराव, संघर्ष, दुखापत, शस्त्रक्रिया, रिहॅब, पुन्हा कौशल्य प्रशिक्षण अशा खडतर साधनेच्या प्रवासाची तसंच आशियाई व जागतिक स्तरावरील कर्तृत्वाच्या क्षणचित्रांची तयार केलेली क्लिप दाखवण्यात आली। संयोजन समितीतर्फे ओम भैया दरक यांनी स्वागत केलं। आई संगीता सुरेश जाधव यांनी प्रास्ताविक करताना स्कूल आणि युनिव्हर्सिटी गेम्स, नॅशनल आणि एशियन्स गेम्स मधील कराटेची सद्यस्थिती तसंच भविष्यातील संधीचाही उहापोह केला। भारताच्या भुवनेश्वरीनं पहिलं पदक 25 तारखेच्या संध्याकाळी मिळवलं। 26 तारखेला भारताच्या सर्व अधिकृत संस्थांमध्ये ईमेल्स पोहोचल्या। 27 तारखेला दिल्ली स्पोर्ट्स अथॉरिटी, सेंट्रल स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आणि स्पोर्ट्स मिनिस्ट्रीनं भारताच्या सगळ्या राज्यांना अधिसूचना जाहीर केल्या आणि महाराष्ट्राने सगळ्यात पहिलं पाऊल उचललं। 28 तारखेला सकाळी 11 वाजता महाराष्ट्राच्या क्रीडा आणि शिक्षण विभागानं अधिसूचना जी 5% खेळाडू आरक्षणाची होती त्यामध्ये थोडासा बदल करून ज्या नॅशनल बॉडीला ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता नाही पण आशियन आणि वर्ल्ड सोल कराटे किंवा त्या स्पोर्ट्स असोसिएशनशी जर त्यांचं अफिलिएशन अधिकृत असेल तर त्या देशातली ती नॅशनल बॉडी ही अधिकृत असेल आणि त्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धांमधले विजेत्यांना शासनाच्या स्टेट आणि नॅशनल लेवलच्या 5% आरक्षणामध्ये समाविष्ट करण्यात यावं, ही अधिसूचना 28 तारखेला निघाली। सिनेट सदस्य प्राध्यापक सचिन गायकवाड यांनी विद्यापीठ स्तरावरील कराटेची अंतर्भूतता व भुवनेश्वरीच्या माध्यमातून विद्यापीठाच्या कराटे खेळाडूंना मिळणारी संधी या निमित्तानं व्यक्त केली। भाजप क्रीडा प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष यशवंत पात्रूट यांनी समर्पक स्मृतिचिन्ह प्रदान करून भुवनेश्वरीचं अभिनंदन केलं। क्रीडा भारतीचे पश्चिम महाराष्ट्र मंत्री ज्ञानेश्वर मॅकल यांनी सोहळ्याचा समन्वय साधला। यावेळी संस्कृती प्रतिष्ठानच्या माया गांधी, चंदा पाटील, आशा ठकराल, क्रीडा शिक्षक संघटनेचे सुहास संचुरे, उज्ज्वल मलजी तसंच गट शिक्षण अधिकारी जमादार, रुद्रचे आकाश झळकेनवरू, शिवलीला स्पोर्ट्सचे शिवशरण आणि स्वामी, ओकिनावाचे प्रभू, माजी उपक्रीडा अधिकारी सत्येन जाधव, SCSच्या नागणसुरे यांच्या वतीनंही भुवनेश्वरीचा सत्कार करण्यात आला।